कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः। त्वं नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायाः हि अकर्मणः शरीरयात्रा अपि च ते न प्रसिद्धेत अकर्मणः। त्वं नियतं कर्म कुरु, हे अर्जुना, तू जे नियत निश्चित म्हणजे तुझ्या वर्णाश्रमा धर्मानुरूप त्याला अनुरूप असं जे नियत कर्म आहे ते निश्चित केलेलं कर्म आहे ते तू कर। ही कारण कर्म हा अकर्मणः ज्यायः, कारण अकर्मापेक्षा कर्म हे श्रेष्ठ आहे, म्हणजे कोणतंही कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे श्रेष्ठ आहे। च आणि याशिवाय ते शरीरयात्रापि अकर्मणः ते शरीरयात्रापि न प्रसिद्धेत, या ठिकाणी च आणि अकर्मणः तू जर कर्म केलं नाही तर ते तव तुझी शरीरयात्रा अपि तुझ्या शरीराचा निर्वाह देखील न प्रसिद्धेत होणार नाही असं सांगतात। पाठीमागे जे सांगितलं की कर्मेंद्रियानी संयम्य या असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचाराः स उच्यते। जो पुरुष बाहेरून कर्मेंद्रियाचा निरोध करतो पण आतमध्ये मात्र इंद्रिय संबंधाने असणाऱ्या विषयांचं चिंतन किंवा स्मरण करत राहतो त्याला मिथ्याचार किंवा मिथ्याचारी पुरुष दंभाचारी पुरुष असं म्हटलेलं आहे। त्यानंतर सांगतात की जो अज्ञानी पुरुष आहे आत्मज्ञान जोपर्यंत त्याला झालं नाही आणि मोक्ष होण्याची इच्छा आहे अशा पुरुषाने कर्माचा संन्यास करण्यापेक्षा त्याने कर्मयोगाचा अनुष्ठान करणं हे श्रेष्ठ आहे। तर ते सांगताना यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोग मसक्तः स विशिष्यते। जो मनुष्य मनाच्या द्वारा इंद्रियांचं नियमन करतो आणि कर्मयोगाचं अनुष्ठान करतो, कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचा अनुष्ठान करतो आणि इंद्रियांच्या मनाच्या द्वारा इंद्रियांचा संयम किंवा निरोध करतो, सहा विशिष्यते, तो पुरुष विशेष आहे, श्रेष्ठ आहे असं तुलनेमध्ये अशा प्रकाराने सांगितलं। आणि आता या प्रस्तुत 8व्या श्लोकामध्ये त्या श्लोकाचा अवतरण दिलेलं आहे की मुमुक्षो नैष्कर्म्य सिद्धये मिथ्याचारत्वादौ निवृत्तये च अवश्यम कर्म कर्तव्यम इति सूचयितुम। या ठिकाणी भगवान अर्जुनाचं खरं मंगल किंवा कल्याण व्हावं यासाठी त्याला निश्चित स्वरूपाने मार्गदर्शक विचार सांगत आहेत आणि त्याच्यामध्ये त्याला सांगतात की जर कोणी मुमुक्षु असेल आणि त्याला जर ही नैष्कर्म्य स्थिती म्हणजे मोक्ष त्याला जर प्राप्त करायचा असेल तर ही नैष्कर्म्य दशा किंवा हा मोक्ष प्राप्त करण्यासाठी मुमुक्षुने कर्मयोगाचा अनुष्ठान केलं पाहिजे। दुसरी गोष्ट मिथ्याचारत्वादी निवृत्त आहे, त्याच्या जीवनात जो दंभाचार आहे किंवा मिथ्या आचार आहे तर हा त्याच्यापासून निवृत्त झाला पाहिजे। म्हणजे दोन गोष्टी आहे, नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त व्हायची आणि दुसरा मिथ्यात्वाची मिथ्याचारत्वाची निवृत्ती होण्यासाठी त्याने वेदविहित अशा निष्काम कर्मयोग रूप धर्माचं अनुष्ठान त्याने केलं पाहिजे इति सूचयितुमाह। हे सुचवताना भगवंतांनी नियतं कुरु कर्मत्वम या श्लोक सांगितलेला आहे। ही यस्मात् कारणात् अकर्मणः येन न संभाव्यते कर्मबंधः पुरुषस्य सकर्मसन्यासः तस्माद् अकर्मणः मूढकर्तृकात् विवेकवता मोक्षसाधनत्वेन क्रियमानं कर्म ज्यायाः श्रेष्ठम। ते म्हणतात वास्तविक संन्यास कशासाठी आहे
तर येन न संभाव्यते कर्मबंधा, जेणेकरून आपल्याला कर्माचा बंध होणार नाही, यासाठी जो कर्मसन्यास पुरुष करतो त्या कर्मसन्यासापेक्षाही पण तो कसा आहे, अकर्मणः. म्हणून असा जो संन्यास कर्म करायचा म्हणजे कर्म करायचं नाही, म्हणून याला अकर्म स्थिती सांगितलेली आहे. त्या पुरुषाने कर्मसन्यास हे कर्मबंधाच्या निष्कृतीचं साधन आहे, परंतु मूढ कर्तृकात अकर्मणः. मूढ पुरुष काय करतो, कर्माचा परित्याग करतो, म्हणजे स्वभावतात कर्म करत नाही. आणि त्याला असं वाटतं की कर्मसन्यास म्हणजे काय, कर्म न करणं. आणि कर्म न केलं म्हणजे आपल्याला, कर्म केलं नाही म्हणजे आपल्याला जे विविधिशा संन्यास करणाऱ्या किंवा विद्वत संन्यास करणाऱ्या पुरुषाला जे फल प्राप्त होतं तेच फल आपल्याला प्राप्त होईल. फक्त बाहेरून कर्मेंद्रियांनी कर्माचा परित्याग करायचा, कर्मेंद्रियांच्या द्वारा. कारण काय, कर्तृत्व आणि भोक्तृत्व जे आहे, ज्या वेळेला आपण कोणत्याही कर्माचा संबंध हा इंद्रियाशी जोडतो, कर्मेंद्रियाशी जोडतो, तेव्हा त्याला कर्म म्हणतात. आणि जेव्हा कोणत्याही इंद्रियांचा म्हणजे विशेषतः ज्ञानेंद्रियाचा संबंध आपण भोक्तृत्वाशी जोडतो, त्यावेळेला आपल्याला भोगता होतो. म्हणजे कर्ता कधी होतो, कर्मेंद्रियांचा कर्माशी संबंध जोडतो तेव्हा कर्तृत्व येतं. आणि ज्या वेळेला त्या फलाचा किंवा भोग्य पदार्थांचा ज्ञानेंद्रियांशी संबंध जोडतो त्यावेळेला त्याला भोक्तृत्व प्राप्त होतं. म्हणून एखाद्याला असं वाटतं की वास्तविक शास्त्रामध्ये विविधिशा संन्यास सांगितलेला आहे, दुसरा संन्यास विद्वत संन्यास सांगितलेला आहे. विविधिशा संन्यास म्हणजे संन्यास्य श्रवणम कुर्यात, गृहस्थाश्रमामध्ये असणारे जे काही अंतरंग साधन करण्यासाठी येणारे जे प्रतिबंध ते जर अंतःकरणात विविधिशा म्हणजे भगवत तत्व जाणण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली तर त्याने विधीपूर्वक असा साधन चतुष्टय संपन्न पुरुषाने विधीपूर्वक कर्माचा परित्याग करावा, संन्यास घ्यावा. त्यालाच या समाधी षटकामध्ये उपराम असं म्हटलेलं आहे. तर तो उपराम म्हणजे कर्मसन्यास त्यांनी करावा. पण काही लोक जे आहेत त्यांच्या अंतःकरणात विविधिशा निर्माण झाली नाही आणि ज्ञानही झालं नाही, आणि तरीसुद्धा फक्त आपण कर्माचा परित्याग करायचा आणि केवळ कर्माचा परित्याग केल्यामुळं आपल्याला मोक्ष मिळेल अशा प्रकारची त्यांची चुकीची धारणा झालेली असते. तेव्हा ह्या पुरुषांपेक्षा आणि मग ते काय करतात, कर्माचं अनुष्ठान करत नाही. परंतु भगवान या ठिकाणी सांगतात नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्यायो ह्यकर्मणः, कर्म हे अकर्मापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि ते कर्म तू निश्चित रूपाने कर. किंवा ते नियत शब्दाचा अर्थ काही नित्य नैमित्तिक कर्म असा केलेला आहे, जे आपल्या वाट्याला वर्णाश्रम धर्मानुरूप वेदाने सांगितलेलं जे कर्म आहे त्या कर्माचं तू अनुष्ठान कर. ते कर्म म्हणजे कोणतं, नित्य नैमित्तिक कर्म, त्या कर्माचं तू अनुष्ठान कर. कारण ते जर तू केलं नाही तर तुझ्या शरीराचा देखील निर्वाह होणार नाही असं सांगतात. म्हणून कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं ही गोष्ट ज्याया म्हणजे श्रेष्ठ आहे असं सांगितलं. तेव्हा या ठिकाणी सांगतात मूढ कर्तृकात मूढ पुरुषाने केलेला जो कर्माचा परित्याग त्यापेक्षा विवेकवता जर एखादा पुरुष विवेकी असेल आणि जर त्याला नैष्कर्म स्थिती प्राप्त व्हावी असं वाटत असेल आणि त्याच्यासाठी त्यांनी जर कर्माचा परित्याग करण्यापेक्षा ह्या पुरुषाने जर कर्मानुष्ठान केलं, कशासाठी, मोक्ष साधनत्वेन क्रियमानम कर्म, मोक्षाचं साधन म्हणजे परंपरेनं मोक्षाचं साधन आहे. परंपरेनं म्हणजे चित्तशुद्धीद्वारा हा मोक्ष प्राप्त होतो. म्हणून अधिकार संपादन करण्यासाठी चित्तशुद्धीचं साधन जे निष्काम कर्मा अनुष्ठान ते जर केलं तर अशा मूढ पुरुषाने केलेल्या अकर्मापेक्षा आत्मज्ञानाची इच्छा झालेल्या पुरुषाने, विवेकी पुरुषाने जर कर्माचं अनुष्ठान केलं तर ते त्या पुरुषापेक्षा हे श्रेष्ठ आहे. यद्यपि संन्यासेव अत्यरेचयत इति संन्यासस्यैव सर्वोत्कृष्टतमत्वं श्रूयते तथापि योग्य प्रयुक्तं साधनं कार्य साधकम इति न्यायेन नाहं कर्म करोमि इति अभिमानवत् मूढतमकृतत्वात् संन्यासस्य तद अपेक्षया
परमेश्वरम आराध्य अहम तरिष्यामि इति ईश्वरार्पणबुद्ध्या निरभिमानिना मुमुक्षुना क्रियमानत्वात् कर्म जायः इति उपचर्यते न तो संन्यासाः दुष्यते। शंकरानंद या ठिकाणी सांगतात, वास्तविक आहे संन्यास एव अत्यरेचयत अशी श्रुती आहे, म्हणजे संन्यासा इतकं श्रेष्ठ दुसरं जगामध्ये काहीच नाही असं असलं तरी सुद्धा तर संन्यासाचं सर्वोत्कृष्ट फल नैष्कर्म्य दिशेला प्राप्त होणं असं सांगितलेलं आहे। तरीसुद्धा हे जरी खरं असलं तरीसुद्धा कोणत्याही योग्य पुरुषांनी केलेलं जे साधन आहे ना ते त्याला म्हणजे अधिकारी आणि फल यांचा संबंध असतो। जर अधिकाऱ्यांनी म्हणजे योग्य अधिकारी पुरुषांनी जर या ठिकाणी कर्मसन्यास केला विधीपूर्वक तर त्याला विविधशा अंतकरणात उत्पन्न झाल्यामुळे त्याला निश्चित हे नैष्कर्म्य दशा किंवा मोक्ष हे फल प्राप्त होतं। पण अनधिकारी पुरुषाने जर केवळ बाह्यतः मोक्ष मिळेल या दुराशेने जरी बाहेरून कर्माचा परित्याग केला तरी त्या ठिकाणी त्याला फल प्राप्त होत नाही अशी खरी वस्तुस्थिती आहे। त्यामुळं एखाद्याने उगीच मिथ्या अभिमान धारण केला आणि मी कर्म करणार नाही असं म्हणून एखाद्या मूढ पुरुषाने अज्ञानी पुरुषाने किंवा ज्याच्या अंतकरणातली विषयासक्ती निवृत्त झाली नाही किंवा अंतकरण शुद्ध झालेलं नाही अशा पुरुषाने केवळ बाह्य कर्माचा परित्याग केला तर त्याच्यापेक्षा सुद्धा जो एखादा पुरुष विवेकी पुरुष जर म्हणत असेल तर त्याच्या त्यागापेक्षा हा त्याग श्रेष्ठ आहे। कोण आपलं कर्मचा परित्याग करण्यापेक्षा कर्म करणारा हा श्रेष्ठ आहे। पण कोणत्या रीतीनं कर्म करतो तर परमात्म्याची आराधना करील म्हणजे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केलिया होय अपारा तोषा लागी किंवा यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु। या न्यायाने या ठिकाणी जर कोणी म्हणेल की हे कर्म मी परमात्म्याला समर्पण करील आणि ईश्वरार्पण बुद्धीनं हे कर्म मी निरभिमान होईल, कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाच्या इच्छेचा परित्याग करून जर एखादा मुमुक्षू हे कर्म करत असेल तर तो कर्म करणारा मुमुक्षू हा त्या बाह्य कर्म परित्याग करणाऱ्या किंवा केवळ अनधिकारी अशा पुरुषाने केलेल्या कर्मसन्यासापेक्षाही हा कर्मयोग श्रेष्ठ आहे इति उपचर्यते असा उपचार केला जातो। याचा अर्थ असा नाही की संन्यासापेक्षा निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही। अधिकारी आणि फल यांचा संबंध असल्यामुळं अनधिकार्याने केलेल्या कर्मपरित्यागापेक्षा या अधिकारी पुरुषाने केलेलं कर्मयोगाचा अनुष्ठान हे श्रेष्ठ आहे हे सांगण्यात तात्पर्य आहे। किंतु विद्वत् संन्यासात विविधेशा संन्यासात विलक्षणः संन्यासः स्वस्थेन न कर्तव्यः इति उच्यते। तर ते म्हणतात त्यासाठी काय आहे विद्वत् संन्यास किंवा विविधिशा संन्यास याच्यापासून वेगळा संन्यास ज्या पुरुषाला आत्मज्ञान करून घ्यायचं आहे तर अशा पुरुषाने दुसरा संन्यास करू नये। म्हणजे जर त्याला विविधिशा निर्माण झाली असेल किंवा त्याला आत्मज्ञान झाला असेल तर विविधिशा निर्माण झालेली असेल तर त्याला यथार्थ आत्मज्ञान व्हावं यासाठी त्यांनी संन्यास करावा किंवा जर एखाद्याला आत्मज्ञान झालं असेल तर त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी त्यांनी संन्यास करावा। पण या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही कारणाने केवळ चुकीची भ्रांत धारणा की मी बाहेरून केवळ काशाय दंड मात्रेनं नरो नारायणो भवेत अशा प्रकारचं विधान करून किंवा अशी या ठिकाणी भ्रांत धारण करून मनुष्याने संन्यास करू नये असं सांगतात। तत्र विधी अभावात यतः आत्मतत्व अज्ञात्वा एव केवल मूढेन अविविदिशना कर्मसन्यासः कृता चेत तेन प्रत्यवायः एकः अनर्थः। आता सांगतात तत्र विधी अभावात त्या ठिकाणी विविदिशा झाली असेल किंवा ज्ञान झालं असेल तरच त्या पुरुषाने संन्यास करावा असं सांगितलंय। अनधिकार्याने संन्यास करावा असं कुठेही वेदामध्ये यदहरेव विरजेत
तदहरेव प्रव्रजेत. ज्या क्षणी त्याला ऐहिकीचे का पारत्रीचे भोगपायिक झाले या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी, अशी जर त्याची वमिलिया अन्ना लाळन घोटी जेवी रसना का अंगण सुये आलिंगना प्रेताचिया, अशा अंतकरणामध्ये त्याच्या जर वैराग्य निर्माण झालं असेल तर त्या पुरुषांनी संन्यास करावा असं विधान आहे. परंतु या ठिकाणी अनधिकारी पुरुषानेही जर कर्मसन्यास केला तर त्याला मोक्ष होतो, अशा प्रकारचा वेदाने विधान केलेलं नाही विधी अभावात. म्हणून आत्मतत्व न जाणता केवळ एखाद्या मूढ किंवा अनात्मज्ञ अशा पुरुषाने आणि त्याच्या अंतकरणात विविधिशा मला ब्रह्मज्ञान व्हावं अशी सुद्धा इच्छा उत्पन्न झाली नाही, अशा पुरुषाने जर हा कर्मसन्यास केला तर त्याच्यामुळं त्याला प्रत्यवाय शास्त्राचे विरोधी वर्तन केल्यामुळं लागणारं जे पातक ते सुद्धा त्याच्या ठिकाणी प्रत्यवाय हा एक दोष त्याला लागतो. नरकपाता हा द्वितीय हा. आणि अनधिकारी पुरुषाने जर केलं तर त्याच्याविषयी पाठीमागं सांगितलं की त्यांनी बाहेरून त्याग केला आणि मनाने विषयांचं चिंतन केलं तर तो पुरुष दंभाचारी ठरतो. आणि त्या दंभाचारी पुरुषाला दुसरं फल कोणतं मिळतं? नरकपाता हा. तो अनधिकारी असताना त्यांनी संन्यास ग्रहण केला, यामुळे जसा प्रत्यवाय लागला तसाच त्याला नरकाचं भागीदार व्हावं लागलं. नरकपाता हा द्वितीय हा. दुर्योनीही तृतीय हा. आणि त्याला दुष्ट योनीमध्ये पशुपक्षादी योनीमध्ये जावं लागतं. मोक्षाभावा हा चतुर्था. शिवाय त्याला मोक्षही प्राप्त होत नाही. ज्या कारणाने त्यांनी संन्यास ग्रहण केला ते साध्य त्याला प्राप्त होत नाही. कृते तु कर्मणी प्रत्यवायाभावा ईश्वर प्रसादा चित्तशुद्धी ज्ञानम मोक्षाच सिद्ध्यती. त्याच्यापेक्षा माणसाने आपला अधिकार नाही ना, मग उगीच कर्मसन्यास करायचा नाही. त्या ठिकाणी आता एक आपल्या इंडियन एक्सप्रेसचं वर्तमानपत्र आहे ना, त्याचे मुख्य संपादक होते आणि त्यांचा वेदांताचा खूप अध्ययन होतं. तर ते गृहस्थी होते, याला बडोद्याला राहत होते. तर ते आळंदीला आले आणि आळंदीला बरेच 4-6 महिने ते राहिले आणि स्वामी महाराजांच्यावर त्यांची अत्यंत श्रद्धा होती. तर ते म्हटले की मला संन्यास घ्यायचा मला. तर स्वामी महाराजांनी त्यांना संन्यास दिला नाही. त्यांना सांगितलं की आता तुम्ही जर संन्यास घेतला, तुम्ही गृहस्थी आहात, तर तुम्हाला पुन्हा कदाचित त्यांना सगळे हे ज्याला आपण म्हणतो ना आंग्लविद्या विभूषित अशा प्रकारचे सगळं इंग्रजी संस्कार पूर्वीचे होते. म्हणजे त्यांच्या ठिकाणी आहार विहार हे काही पाळलं पाहिजे असं त्यांना वाटत नव्हतं किंवा त्यांनी पाळलं नव्हतं. परंतु वेदांत शास्त्रामध्ये मात्र फार मोठा प्रवेश होता. तेव्हा स्वामी महाराजांनी संन्यास दिला नाही. त्यांनी भरपूर आग्रह केला. मग ते निघून गेले आणि काशीला त्यांनी संन्यास केला आणि ते परत संन्यास घेऊन आले, परत आळंदीला आले. ते म्हणजे तुम्ही संन्यास दिला नाही म्हणून मला आता काशीला जाऊन संन्यास घ्यावा लागला, परंतु मला इथं श्रवण करण्याची इच्छा आहे. काही दिवस ते राहिले आणि नंतर त्यांना काहीतरी पत्र आलं आणि त्या पत्रामुळं ते ताबडतोब पुन्हा गेले. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वामींना पत्र पाठवलं. स्वामींनी तात्यांकडून पत्र लिहून घेतलं की तुम्ही थोड्या दिवसात येतो म्हणाले आणि तुम्ही परत आले नाही असं त्यांना सांगितलं. पण त्यांनी नंतर मग पत्र लिहिलं स्वामी महाराजांना की असं आहे की पत्नी माझी जास्त रडत असल्यामुळं ते नाव होतं कुसुम बहुत रोती आहे असं त्यांनी पत्र लिहिलं. त्यामुळं मला आता हे संन्यासाचे वस्त्रांतर पुन्हा करावं लागेल. आणि त्यांनी ते वस्त्रांतर केलं आणि त्याच्यानंतर ते पुन्हा स्वामी महाराजांना भेटण्यासाठी आले सहकुटुंब. स्वामी महाराजांनी सांगितलं ठीक आहे, आता तुम्ही समाधीचं दर्शन घ्या आणि परत जा आणि परत मला कधी तोंड मरेपर्यंत दाखवू नका असं त्यांना सांगितलं. आता तुम्ही जा. हा जो अनधिकारी पुरुषाने केलेला जो कर्मसन्यास आहे त्या कर्मसन्यासापेक्षाही निष्काम कर्मयोगाचा अनुष्ठान विवेकी पुरुषाने केलं तर ते त्याच्यापेक्षा अधिक फलदायी आहे. म्हणून सांगतात की कृते तु कर्मणी. जर एखाद्या माणसाने आपलं निष्काम कर्मयोगात त्याच्यापेक्षा कर्मसन्यास केला नाही तर काय केलं? त्यांनी कर्मयोगाचं अनुष्ठान केलं. तर त्याच्यामुळं होतं काय तर प्रत्यवायाभावा त्याला कोणतंही पातकही लागत नाही, प्रत्यवायाचाही अभाव होतो. ईश्वर प्रसाद हा त्यामुळे त्याला ईश्वराची कृपा पण होते.
कारण वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया कायला मग तिये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. मग वैराग्य पण त्याला निर्माण होतं आणि चित्तशुद्धी ही त्याच्या अंतकरणाची शुद्धी होते आणि त्या ठिकाणी अंतकरणाच्या शुद्धी झाली का ज्ञानम मोक्षाचे सिद्धेती, त्याला आत्मज्ञानही होण्याचा अधिकार येतो, आत्मज्ञान होतं सुद्धा आणि त्याला मोक्ष देखील ही नैष्कर्म्य दशा त्याला प्राप्त होते. आता फलभूयस्त्वात् कर्मणः त्वं नियतं विद्युक्तं कर्म नित्यं वा नैमित्तिकं वा ईश्वर प्रीत्यर्थं चित्तशुद्ध्यर्थं च कुरु इत्यर्थः. आता फलभूयस्त्वात्, मग अनधिकारी पुरुषाने कर्मसन्यास करण्यापेक्षाही अधिक फल कोणाला मिळतं? जो नियत कर्माचं अनुष्ठान करतो त्या पुरुषाला फल अधिक मिळत असल्यामुळं हे अर्जुना तुझे नियतम म्हणजे काय? निश्चित केलेलं. कोणी? वेदाने तुझ्यासाठी जे निश्चित कर्म केलेलं आहे ते निश्चित कर्म कोणतं केलेलं आहे? प्रत्येकाने नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान करावं आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार. जर तू हे विद्युक्त कर्म म्हणजे नित्यकर्म किंवा नैमित्तिक कर्म आणि कशासाठी करायचं? ईश्वर प्रीत्यर्थम, हे ईश्वराला समर्पण करण्यासाठी, ईश्वराचा प्रसाद संपन्न होण्यासाठी, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी तेच कर्म जर केलं तर काय होईल? चित्तशुद्धी होईल आणि तद्वारा मोक्ष प्राप्त होईल. म्हणून त्याने ते कर्म कर असं अर्जुनाला म्हणतात. न केवलम आमुष्मिकार्थम एव कर्म कर्तव्यम भवति किंतु ऐहिकार्थमपि कर्तव्यम इति आह. आता तुला जे कर्म करतो हा मनुष्य निष्काम कर्मानुष्ठान, ते कर्माचं अनुष्ठान केवळ तुला पारलौकिक सुख प्राप्त व्हावं म्हणून कर्माचं अनुष्ठान आहे असाच त्याचा भाग नाही. तर तुम्हाला ऐहिक म्हणजे इहलोकातलं जरी सुख मिळवायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला कर्म करावंच लागेल. म्हणजे ऐहिक किंवा पारलौकिक सुखाची सिद्धी जर तुम्हाला करायची असेल तर नित्य नैमित्तिक कर्माचं वेदविहित निष्काम भावनेने कर्तृत्वमत फला स्वाट टाकून ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करणं हे आवश्यक आहे असं सांगतात. आणि ते सांगतात की जर तुम्ही म्हणाल की मला हे कर्म करणार नाही तर तुम्हाला शरीर यात्रापीचे ते न प्रसिद्धेत. तुम्हाला शरीराचा देखील कर्म केलं नाही तर कोणत्याही प्रकारचा म्हणजे अकर्म किंवा कर्मरहित असं जर तुम्ही राहाल तर तुम्हाला शरीर निर्वाह देखील होणार नाही. शरीर निर्वाहासाठी सुद्धा किमान आपल्याला हाताने घास उचलावा लागतो, तोंडात घालावा लागतो, नंतर चावावा लागतो, गिळावा लागतो, त्याचं पचन करण्याच्या आतड्याला श्रम घ्यावे लागतात, तेव्हाच ते अन्न पचन होतं, त्याचं रस रक्तादी उत्तर धातूमध्ये रूपांतर होतं. तसं जर म्हणजे याचा अर्थ जर ते कर्म केलं नाही तर तुमचा जीवननिर्वाहसुद्धा होणार नाही. निश्चलात्मना स्थानुवत तुष्णीम अवस्थानं खलु अकर्म कर्मसन्यासाः तस्माद अकर्मणः निश्शेष कर्म परित्यागात ते शरीरयात्रापी न प्रसिद्धेत. निश्चलात्मना, जर तू स्वतः काय सांगितलं? निश्चळ, हलू नये, चालू नये, असं एखाद्या स्थानूप्रमाणे, खांबाप्रमाणे, झाडाच्या खोडाप्रमाणे जर तू तुष्णी स्थिर एकाच अवस्थेत राहिला आणि त्याला जर तू म्हणायला लागला असं काहीच न करणं आणि राहणं हेच कर्मसन्यास आहे असं म्हणेल आणि असं कर्म न करणं हाच त्या कर्मसन्यासाचं स्वरूप आहे असं जर तू मानशील आणि संपूर्ण कर्माचा जर परित्याग करशील तर तुझी शरीर यात्रा किंवा तुझा शरीर निर्वाह देखील होणार नाही. सुखेन न सिद्ध्यति, आज सुखाने तुझा देहाचा निर्वाह सुद्धा होणार नाही, म्हणजे अत्यंत कष्ट तुला पडतील. नहि बृहत्शिलावत गुहायां कंदरे वा तुष्णीम तिष्ठतः शरीरयात्रा सिद्ध्यति यत्किंचित तदनुकूलम व्यापारम विना. सांगतात एखादी मोठी शिळा आहे, ती शिळा जशी युगानुयुग एकाच जागेवर पडून असते महान शिला, त्याप्रमाणे एखाद्या गिरीकंदरामध्ये दरीमध्ये तुम्ही किंवा एखाद्या गुहेमध्ये तुष्णीम म्हणजे कोणत्याही प्रकारचं कर्म न करता जर तुम्ही राहाल तर तुम्हाला काही का होईना व्यापार करावा लागेल. म्हणजे मधुकरीला तरी तुम्हाला
जायला लागेल. स्नान पान मलमूत्र विसर्जन काहीच व्यापार केला नाही तर तुमचं शरीर देखील त्या ठिकाणी चालणार नाही किंवा जगणार नाही. तथा तदर्थमपि कर्म कर्तव्यम एव. म्हणून जर तदर्थमपि म्हणजे त्यासाठी, म्हणजे किमान ये लोकात आपल्याला मिळालेले हे शरीर, त्या शरीराचा निर्वाह करण्यासाठी तरी तुम्हाला कर्म करावंच लागेल असं सांगतं. कर्म कर्तव्यम एव. ननु यावता. आपल्याला माहिती आहे ना, कीर्तनात आपण ऐकतो की त्या दोन माणसं आळशी झोपली होते आणि तिचं जांभूळ पोटावर पडलं, तरी दुसऱ्या माणसाने त्याला हाक मारली, जो दुसरा चालला होता रस्त्याने, इकडे ये म्हणे. आणि काय तर काही नाही म्हणे, माझ्या पोटावर जांभूळ पडलेले आहे. काही लोक सांगतात मिश्यामध्ये पडलं होतं तर ते उचलून माझ्या तोंडात टाक. असं म्हटल्यावर त्या घोडेस्वाराला आला राग. त्यांनी चापकाने त्याला भरपूर दिला मार. त्या चापकाने मार दिल्यावर तो शेजारी जो होता ना, तो पण आळशीच होता. तो म्हणला अजून याला मार म्हणे. कारण म्हणे त्यांनी सांगितलं की त्याचं काहीतरी होतं त्यांनी सांगितलं इथून रस्त्याने जाताना एक कुत्रा आला आणि माझं तोंड चाटत होतं, तरीसुद्धा याला मार म्हटलं तरी याने त्या कुत्र्याला हाकलून दिलं नाही म्हणे. याला अधिक मार दे म्हटले. असं अकर्मणः. जर कर्मच केलं नाही तर शरीरयात्रापीच न सिद्धेत. त्याची शरीर निर्वाह देखील होणार नाही. ननु यावता कर्मणा शरीर परित्राणम सिद्धेत तावत कर्म कुर्याम न ततः अतिरिक्तमिति चेत तत एव भवान अतिमूढः संन्यास अनर्हाश्च भवती. आता हा शंका घेतो. तो एवढं सांगितल्यानंतर तो म्हणतो हा बरोबर आहे, जर शरीर यात्राही होणार नाही ना, मग काय करायचं, फक्त जेणेकरून आपल्या शरीराचं संरक्षण होईल एवढंच कर्म करावं, याच्या व्यतिरिक्त कर्म करू नये. असं तो जर म्हणत असेल, म्हणजे कर्म कोणतं करायचं, फक्त शरीर जगेल एवढंच कर्म करायचं, बाकीचं कोणतंच कर्म करायचं नाही. त्यामुळं कोणतं हे जे कर्मपरित्याग आहे हा कोणत्या दशेला प्राप्त करून देईल, नैष्कर्म्य दशेला प्राप्त करून देईल. असं जर तो म्हणत असेल तर त्याला सिद्धांती म्हणतात भवान अतिमूढा. आता तो तुझ्या मूर्खपणाला पारच राहिला नाही. असं जर ही धारणा तुझी असेल की शरीराचा मात्र तेवढा निर्वाह करावा, तर ते म्हणतात तू याच्यावरून असं सिद्ध होतं की संन्यास अनर्हाच. संन्यास घ्यायला तुझी पात्रताच नाही. यतः स्वइतरस्य एव अनात्मानः देहस्य रक्षणं कर्तुम् इच्छति न तु आत्मना. याच्यावरून तो काय म्हणतो, तर स्वइतरस्य एव स्वइतरस्य एवान स्वइतरस्य एव अनात्मनः देहस्य रक्षणं कर्तुम् इच्छसि. तुला काय आहे की तुला कायशाचं रक्षण करायचं, स्वइतरस्य म्हणजे आत्म्याहून इतर असणारा जो अनात्मा असा असणारा देह, त्या देहाचंच तुला रक्षण करायचं आहे. तुला आत्म्याची काही कर्तव्य नाही. तुला आत्म्याचं आत्मरक्षण करायचं नाही. आत्मज्ञान संपादन करून उद्धरेद आत्मना आत्मानं हे तुला करायचंच नाही. तुला कशाचं रक्षण करायचं आहे, संन्यास घेऊन कशाचं रक्षण करायचं आहे, आत्म्याचं रक्षण करायचं नाही, देहाचं रक्षण तुला करायचं आहे. म्हणून तो अतिमूढ आहे. तव आयम आत्मा जनन मरण प्रवाहे पतित्वा मुहुर्मुहु निमज्जन उन्मज्जन निरंतर दुःखेन क्लिष्णाती. आता सध्या काय चाललंय तुझं, किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे फजित, पुनरपि जननम पुनरपि मरणम. असा तुझा हा आत्मा जन्म मरण प्रवाहामध्ये पडून वारंवार त्या जन्म मरण परंपरेमध्ये बुडत आहे. आणि अशा वेळेला खाली जातो वर येतो, म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम याच्यामध्ये तुझा आत्मा सापडलेला आहे. आणि तो आत्मा अत्यंत दुःखेन क्लिष्णाती, अत्यंत दुःखाने तो क्लेश भोगत आहे. आणि त्वम आत्मनस्त्राणम अकृत्वा. मग त्या आत्म्याचं संरक्षण करायला पाहिजे ना. जन्ममरण परंपरा ज्या आत्म्याच्या पाठीमागे लागली, म्हणजे तुझ्या पाठीमागे लागली, तर त्याचे संरक्षण कोणाचं केलं पाहिजे, आत्म्याचं संरक्षण केलं पाहिजे. तुला आत्मसंरक्षणाची काही चिंता नाही. आत्मना त्राणम अकृत्वा, आत्म्याचं संरक्षण न करता अनात्मना शत्रू एव त्राणाय यतशे. तुझे सगळे प्रयत्न कसे आहे, जो अनात्मा आहे ना, आपला जो शत्रू आहे, त्या शत्रूचा पहिला नाश केला पाहिजे.
आणि आपलं संरक्षण केलं पाहिजे. तुला स्वतःच्या संरक्षणाची गरज नाही. जो अनात्मा, तुकाराम महाराज म्हणतात ना, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येवनी या पाठी थापटिती. देहाला मी म्हणण्यात हजारो ब्रह्महत्या, कोट्यावधी ब्रह्महत्येचं पाप लागतं आणि त्या देहाचा निर्वाह करायचा म्हणतोच. तुला आत्मरक्षणाची मुळातच गरज नाही. हां, बरं, तुझं सगळं प्रयत्न कशासाठी? आत्म्याच्या रक्षणासाठी नाही, देहाच्या रक्षणासाठी आहेत. इतोपिवा दुरभिमानं त्यक्त्वा कर्मणा शरीरत्राणम अत्यंतास्तया यथा करोषि तथा विहितानि कर्माणि अनुष्ठाय तेन प्राप्तचित्तशुद्धी आत्मज्ञानम अपरोक्षलक्षणम संपाद्य आत्मानं दुःखसागरात उद्धर. त्याला म्हणतात, बाबा रे, तेव्हा तू काय कर, आता शत्रूचं कशाला रक्षण करतो, स्वतःचं पहा, आत्मरक्षण कर. असं सांगत असताना म्हणतात की त्याच्यापेक्षा तो हा जो दुरभिमान धारण केलेला आहे, मग कशाचा? अकर्माचा. मी म्हणजे कर्म करणार नाही आणि मला मोक्ष प्राप्त होईल, असा जो तू दुरभिमान, व्यर्थ अभिमान तू धारण केलेला आहे, त्या अभिमानाचा त्याग कर. आणि अत्यंत आस्थेने जे काही शरीराचं संरक्षण करतोस त्याच्यापेक्षा अत्यंत आस्थेने तू निष्काम कर्माचं अनुष्ठान कर त्या शरीराने. म्हणजे काय होईल? तुला तेन प्राप्त चित्तशुद्धी, त्याच्यामुळे निदान तुझी चित्तशुद्धी होईल. आणखीन आत्मज्ञानम, त्या अपरोक्ष लक्षणम, अपरोक्ष अशा प्रकार आत्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार तू करून घे. पहिल्यांदा कर्माचं अनुष्ठान कर, त्याद्वारा चित्तशुद्धी होईल. त्याच्यानंतर तुला श्रीगुरू भेटतील, ते तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश करतील आणि मग त्यापासून मी ब्रह्म आहे असं ज्ञान, आणि तेही संशय विपर्यय रहित दृढ अपरोक्ष ज्ञानाला तू प्राप्त होशील. आणि संपाद्य ते ज्ञान संपादन कर आणि आत्मानं दुःख सागरात उद्धर, आणि आपल्या आत्म्याची त्या दुःखरूपी सागरापासून मुक्तता कर. उद्धरेद आत्मना आत्मानं इति वचनात, या ठिकाणी उद्धरेद आत्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपरात्मा आत्मना, अशा प्रकारचं हे जे भगवद्वचन आहे त्याचं तू अनुसरण कर. आणि या न्यायाने तू काय कर? मोक्षार्थम एव कर्म करू, कर्मच कर, पण कर्मामध्ये कर्मफलाची कोणती इच्छा न ठेवता निष्काम कर्माचं केलेलं अनुष्ठान हे मोक्षार्थासाठी कर, तुला मोक्षसुद्धा प्राप्त होईल. न क्वचिदापि अन्यार्थम इत्यर्था, हे अनुष्ठान अन्यार्थ म्हणजे ऐहिक किंवा पारलौकिक कल्याण करण्यासाठी किंवा ते भोग प्राप्त करण्यासाठी ह्या कर्माचं अनुष्ठान कधीच करू नकोस. केवळ मोक्षासाठी आणि मोक्षासाठीच हे निष्काम कर्माचं तू अनुष्ठान कर, असं या ठिकाणी सांगतात. आता याविषयी नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्जायो ह्य कर्मणः शरीर यात्रापीचते न प्रसिद्धेद कर्मणः. मागं सांगितलं, तू मानसा नियम करू निश्चळू होयांतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखे. माणसाच्या ठिकाणी ही एक धारणा असते, कारण काय, जोपर्यंत माणसाचं कर्मसिद्धांत असो किंवा तत्त्वज्ञान असो, याच्यामध्ये गंभीर वस्तुनिष्ठ आणि अनुभव फलपर्यवसायी होण्यासाठी तीव्रतर विविधिशा अशा रीतीनं त्याचा प्रवेश होत नाही, तोपर्यंत वरवरचे असणारे आपातता शब्द, त्या शब्दाचा स्वबुद्धीनं केलेला अर्थ किंवा भ्रामक पुरुषांनी केलेला, ज्याला आपण म्हणतो काय, जे लोक आपला बुद्धिभेद करतात अशा लोकांनी केलेलं जे त्याच्यावरचं निरूपण, त्याच्यामध्ये तो आसक्त होतो आणि प्रवृत्त होतो आणि त्याला सहजच अशा प्रकारची बुद्धी होते की केवळ कर्म केलं नाही म्हणजे आपल्याला काय होईल, नैष्कर्म्य दशा प्राप्त होईल. तेव्हा असं कधी होत नाही. तो मिथ्याचार आहे, दंभाचार आहे. त्यापेक्षा यस्त्विंद्रियानि नियम्य मनसा नियम्यारभ काय यस्त्विंद्रियानि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रिय ही कर्मयोग मसक्त सविशिष्यते, असं जे सांगितलं तेच ह्या श्लोकाचं अवतरण म्हणून शेवटची ओळ आहे, तू मानसा नियम करी. तू तुझ्या मनाचं नियमन कर. माणसाची कर्मेंद्रिय या ठिकाणी कर्मेंद्रिय कर्मामध्ये राहिल्याने त्याला बद्धता प्राप्त होत नाही. त्याच्या ठिकाणी कर्मेंद्रिय जरी असतील
व्यवहारामध्ये, तरी मन जर नियमित असेल तर निषिद्ध कर्मापासून धर्माच्या नियमाप्रमाणे तो त्या मनाने त्या इंद्रियांचा देखील नियमन करू शकतो आणि ती इंद्रिय जी आहेत ती निषिद्ध विषयापासून परान्मुख करून वेदविहित विषयांच्या ठिकाणी तो त्याची प्रवृत्ती करू शकतो आणि त्याच्यामध्ये तो कामनेचा त्याग आणि आपल्या ठिकाणी असणाऱ्या कर्तृत्व अभिमानाचा त्याग करू शकतो, ईश्वरार्पण कर्म करू शकतो किंवा कर्तव्यबुद्धीनं कर्म करू शकतो. हे सगळं होणं शक्य आहे. म्हणून तो मानसा नियम करी आणि निश्चळू होय अंतरी, आणि तुझा अंतकरण स्थिर कर. स्थिर कर म्हणजे त्या तुझ्या बुद्धीचा निश्चय जो आहे नैष्कर्म्य दशाच प्राप्त करायची आहे आणि ती निष्काम कर्मानुष्ठानाच्या द्वारा प्राप्त करायची आहे, कारण माझा अधिकार यामध्येच आहे असं समजून कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततु सुखे. तुझी कर्मेंद्रिय कर्मामध्ये प्रवृत्त झाल्याने बिघडलं नाही, परंतु कर्मामध्ये प्रवृत्त होताना तू कर्तृत्वाचा अभिमान धरला म्हणून बिघडलं, फलाभिलाषा केली म्हणून बिघडलं, ईश्वराला कर्म समर्पण केली नाही म्हणून बिघडलं, ऐहिक पारलौकिक सुखाला प्राधान्य दिलं म्हणून बिघडलं. अशा प्रकारचं तू जर ही कर्मेंद्रिय खुशाल कर्मामध्ये प्रवृत्त झाली, परंतु हे सगळे दोष तू काढून टाकले आणि ती कर्म ईश्वरार्पण केली तर ती कर्म बंधनाला कारण होणार नाहीत. असं कर्मयोगाचं जे रहस्यात्मक ज्ञान आहे ते भगवान परमात्मा अर्जुनाला या ठिकाणी सांगत आहेत. म्हणून नैष्कर्म्य व्हावे तरी येथ ते न संभवे आणि निषिद्ध केविरा हटावे विचारी पा. म्हणून अशी स्थिती आहे की कर्मेंद्रिय खुशाल कर्म करण्यात प्रवृत्त झाली तरी हानी होत नाही. म्हणून या ठिकाणी तुला जे वाटतं म्हणून म्हणजे तुला असं वाटतं फक्त काय करायचं, कर्म करायचं नाही, कर्माचा बाह्यतः परित्याग करायचा, आणि जरी मनाने किती विषयाचं चिंतन केलं तरीसुद्धा ते कर्म आपल्याला बाधक होणार नाही. अशा प्रकारची जी तुझी चुकीची समजूत आहे ती चुकीच्या समजुतीचा तुला परित्याग केला पाहिजे. म्हणून नैष्कर्म्य व्हावे म्हणून तुला, आणि असा कर्माचा केलेला अपातता त्याग, ह्या त्यागाने तुला नैष्कर्म्य दिशा प्राप्त होईल ही कधीही तू मनात धारणा धरू नकोस. नैष्कर्म्य व्हावे तरी ते येथ न संभवे, तरी इथं हे कधीच होऊ शकणार नाही. केवळ बाह्यता कर्माचा परित्याग केला आणि त्याला नैष्कर्म्य दशा प्राप्त झाली असं कधीही होणं शक्य नाही, सुतराम शक्यता नाही असं अर्जुनाला सांगतात. मग आता जर या ठिकाणी निषिद्ध केविरा हटावे विचारी पा, जर या ठिकाणी जर बाह्यता केलेल्या स्वरूपाने केलेला कर्माचा परित्याग हा जर नैष्कर्म्य दशेला कारण होत नाही अकर्म, तर मग निषिद्ध कर्म कैमुत्तिक न्यायाने ते केविरा हटावे पा. जर तू म्हणशील निषिद्ध कर्म केलं, निषिद्ध कर्माने कधी प्राप्त होईल का? याचाच अर्थ वेदविहित कर्म सकाम केलं तरी होत नाही, कर्तृत्व अभिमान धरला तरी होत नाही, आणि त्या कर्माचा परित्याग केला तरी होत नाही. तर निषिद्ध कर्माने, निषिद्ध कर्माचरणाने तुला ही नैष्कर्म्य दशा प्राप्त होणार आहे का? कधीच होणार नाही. मनुष्य त्यांनी सांगितलं, काही काही वेळेला असं म्हणतात की तुम्ही ईश्वर प्राप्त्यर्थ कर्म करा, त्याच्यामुळे काय होतं, ईश्वर प्रसन्न होतो. खरं सांगा, ईश्वराला अप्रसन्नता आहे का कधी? ईश्वराला अप्रसन्नता नाही तर प्रसन्नता काय? म्हणजे याचा अर्थ ईश्वर प्रसन्न, आखंडानंद स्वामींनी लिहिलं, ईश्वराचा प्रसाद झाला म्हणजे ईश्वर प्रसन्न झाला केव्हा? तर आपण केलेलं जे कर्म आहे ते कर्म जर आपल्याला प्रसन्न करील, आपण प्रसन्न झालो, याचाच अर्थ काय आहे, ईश्वर प्रसन्न झाला. ईश्वराची प्रसन्नता वेगळी काही गोष्ट आहे. आज त्याचं उदाहरण अनुभवाने आपण जर पाहिलं, जर समजा एखाद्या आपल्या मनामध्ये जेव्हा संकल्प होतो त्या संकल्पामध्ये एखादं निषिद्ध कर्म करण्याचा संकल्प झाला, तर निषिद्ध कर्म करण्याचा संकल्प झाला ना, त्याच वेळेला त्या मनुष्याला दुसरा एक विरोधी विचार येतो का हे कर्म निषिद्ध आहे, निषिद्ध कर्म करावं का विहित कर्म करावं? आपल्याला तर पूर्वजन्मानुसार इच्छा झाली, इच्छा होण्याच्या बाबतीत जीव परतंत्र आहे, पण त्या इच्छेचं नियमन करण्याला तो स्वतंत्र आहे. मग त्याच वेळेला जेव्हा निषिद्ध कर्माची इच्छा होते त्याच वेळेला अंतःकरणात ती निषिद्ध आहे हे शास्त्रांनी अकर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे, आणि कर्तव्य जे आहे ते वेदविहित कर्म आहे, तेव्हा आपण ते करावं की हे करावं. अशा वेळेला त्या माणसाच्या बुद्धीनं त्याची जी इच्छा आहे ती या इच्छेचा संयम करण्यासाठी जर त्याने त्या ठिकाणी बुद्धीचा सल्ला घेतला
तर ती जी बुद्धी आहे ती बुद्धी जर पक्षपाती होईल, म्हणजे ती बुद्धी निषिद्ध कर्म करतो ना तेच योग्य आहे असं जर म्हणेल, तर समजायचं की आजपासूनच त्याला कर्मबंधाला त्याच्या सुरुवात झाली, निषिद्ध कर्माचं फल त्याला भोगावं लागेल. कारण बुद्धीनं काय केलं, एक बुद्धीचा निर्णय होता हे चांगलं आहे, दुसरा निर्णय होता निषिद्ध कर्म करणं चांगलं आहे. परंतु बुद्धी जी आहे तिनं सत्य, पहिला जो बुद्धीची घंटा आहे ती त्या ठिकाणी त्या प्रत्येक मनुष्याची जी विहितालाच अनुसरत असते. कारण का, त्याच्यापासून खऱ्या सुखाची, शाश्वत सुखाचा तो मार्ग आहे विहित कर्म. निषिद्ध कर्म हा त्याचा मार्ग नाही. पण यांनी काय केलं, बुद्धीची उपेक्षा केली आणि बुद्धीचं अनुसरण केलं नाही. त्यांनी इंद्रियांच्या द्वारा विषयांचं अनुसरण केलं आणि निषिद्ध कर्म करण्यात प्रवृत्त झाला. तर निषिद्ध कर्म करताना जसं स्वामी महाराज सांगायचे, आचार भ्रष्टी सदा कष्टी. निषिद्ध कर्म करण्यात प्रवृत्त झाला की त्याच्या दुःखाला सुरुवात झाली. खऱ्या गोष्टी खऱ्या रीतीनं अशी स्थिती आहे. म्हणून म्हणतात निषिद्ध केवी राहटावे. निषिद्ध कर्म करून आतापर्यंत जगामध्ये पापाचारी मनुष्य सुखी झाला असं कुठंतरी उदाहरण आहे का? बरं, सुखी झाला तर त्याला शाश्वत सुख झालं का आपातता सुख झालं? तो सुख आहे का तो सुखाभास आहे? निषिद्ध कर्म करून त्या पुरुषाला कधीही सुख प्राप्त होत नाही. सकाम कर्म करणाऱ्या पुरुषाला होत नाही, तर निषिद्ध कर्म करणाऱ्या पुरुषाला कधी होईल? त्याचा अर्थ खरं सुख कधी होत असतं, सकाम कर्माचाही परित्याग करून निष्काम कर्म जेव्हा करतो त्यावेळेला त्या जीवाच्या चित्ताची काय होत असते, शुद्धी. आणि त्या शुद्ध चित्तामध्ये काय परमात्मा आनंदरूप आहे. चित्ताचं जे अधिष्ठान आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे, कुटस्थ चैतन्य. आणि त्याचं त्या कुटस्थ चैतन्याचं सच्चिदानंद रूपत्व, आनंद रूपत्व विशेषतः प्रतिबिंबित कधी होईल? चित्तशुद्ध असेल तर. शुद्ध चित्तामध्येच ते आनंदाचं ग्रहण किंवा अभिव्यक्ती होत असते. म्हणून मनुष्याने निषिद्ध कर्माचं आचरण. वास्तविक इथं काही सांगितले, नियतम कर्म कुरुत्वम कर्मजायो ह्य कर्मणः शरीर यात्रापि च ते न प्रसिद्धेद अकर्मणः. इथं कर्म आणि त्याला काय म्हणतो, अकर्म, कर्म आणि अकर्म, आणि त्या कर्मामध्ये निष्काम कर्म आणि तेही ईश्वरार्पण बुद्धीनं करणं हा विषय चालू आहे. इथं निषिद्ध कर्माचा विषय नाही, अकर्म असा शब्द आहे. आता जरी भाष्यकारांनी त्यांच्यामध्ये मतभेद आहे, कोणी अकर्म करणं म्हणजे कर्माचं स्वरूप आणि परित्याग करणं असं म्हटले, कोणी अकर्म म्हणजे निषिद्ध कर्म असाही त्याचा अर्थ केलेला आहे. किंवा तसं जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे अकर्म आहे आणि कर्म हा जो तात्विक विषय चालला आहे, याच्यात निषिद्ध कर्म सांगणारं हा आशय इथं दिसत नाही. पण हे माऊलीनं केलेलं वार्तिक आहे. हे ओघामध्ये सांगत असताना उक्तम अनुक्तम दुरुक्तानाम संग्रह यत्र क्रियते तद्ग्रंथम वार्तिकम आहो वार्तिकज्ञाः मनीषिणः या न्यायाने या ठिकाणी निषिद्ध कर्म केवे राहटावे. अर्जुनाला आक्षेपार्थाने मग निषिद्ध कर्म त्यांनी करावं का? अर्जुन काय म्हणेल, अहो सकाम कर्म चालत नाही, ते वेदविहित आहे पण सकाम आहे तरी चालत नाही. तर जे वेदविरुद्ध आणि निषिद्ध कर्म ते कसं काय मनुष्याला चित्तशुद्धी परत किंवा मोक्षापरत किंवा नैष्कर्म्य सिद्धीला ते कसं प्राप्त करून देईल? अर्थात कधीच करून देणं शक्य नाही. मग करावं काय? मग इथं काय अर्जुन काय म्हणतो, देवा मी तुला काय सांगितलं, मला जे कल्याणकारी का असं यत श्रेय तन्मे निश्चितम ब्रूहि असं मी तुला सांगितलं. पुन्हा आता पाठीमागच्या या श्लोकातही काय सांगितलं की मला व्यामिश्रेणयो वाक्येन बुद्धिं मोहयशीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. मला जेणेकरून कल्याण होईल माझं, मला मोक्ष मिळेल, ते मी कोणतं कर्म करावं ते तू मला सांग. म्हणजे कर्म करावं का मी तत्त्वज्ञानाचं साधन करावं, कर्म संन्यास करावा का निष्काम कर्माचं अनुष्ठान करावं, याच्यापैकी तदेकम वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. आणि तू अगोदरही 2 अध्याय होऊन गेले, आता मी सुरुवातीला त्याची जाणीव करून दिली, तू दुसरंच सांगायला लागला. तू काय सांगायला लागला, कर्म आणि अकर्म ह्याच विषयी विचार, माझ्यासाठी कोणतं कल्याणकारक आहे त्याविषयी तू काय बोलला नाही. म्हणून भगवान या श्लोकात सांगतात, नियतम कर्म कुरुत्वम कर्म जायो हे कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः असं त्याला सांगतात. म्हणून जे उचित आणि अवसरे करून प्राप्त
ते कर्म हेतुरहित आचरितो. आता अर्जुनाला मूळ मुद्द्यावर आले भगवान की माझ्यासाठी काय, तर तुझ्यासाठी हे आहे जे जे उचित. जे उचित म्हणजे जे निश्चित औचित्यपूर्ण आहे, म्हणजे ते करण्याला योग्य आहे अशा प्रकारचं उचित. आणि पुन्हा अवसरे करूनी प्राप्त. आता युद्ध काही दररोज करायचं नसतं. युद्धाचा काय लागला त्या मला तो श्लोक महाभारतामध्ये एक श्लोक दिला की या ठिकाणी जेव्हा हस्तिनापूरला संधी करायला गेले भगवान परमात्मा दूत म्हणून, त्यावेळेला कुंतीला भेटून गेले. कुंतीनं सांगितलं काय तद अवसर हा प्राप्त हा यस्मादार्थे काय पुत्रम सुते असं काय, जी क्षत्रिय माता जी आहे ती ज्या कारणासाठी पुत्राला जन्म देते, सहा अवसर हा प्राप्त हा, तो अवसर आता तुला या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्ध तू केलं पाहिजे असा कुंतीनं भगवंताजवळ अर्जुनाला निरोप दिला. तेव्हा तो अवसर या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. म्हणून आता काय कर, मग तू उचितही आहे आणि योग्य समयही प्राप्त झाला आहे. मग अशा वेळेला तुझं कर्तव्य काय आहे, ते कर्म हेतुरहित आचरितो. ते कर्म म्हणजे युद्धरूप कर्म, ते हिंसाबहुल जरी असलं तरी ते कर्म तू आता केलं पाहिजे. फक्त कसं केलं पाहिजे तर हेतुरहित, त्या ठिकाणी कोणती कामना किंवा अंतकरणामध्ये त्याच्यापासून फलप्राप्तीची इच्छा सोडून केवळ कर्तव्यबुद्धीनं ते कर्म तू कर. पार्था आणि काही एक नेनसी तो हे कवतिक, जे ऐशे कर्म मोचक आपैसे असे. आणखी अर्जुनाला कर्माचं महात्म्य सांगतात भगवान की हे कर्म काय की म्हणून जे विवेकानंद आपल्याकडे आले ना सर्वधर्म परिषदेमध्ये, जागतिक कीर्तीचा म्हणजे एक विजय त्यांचा झाला आणि आल्यानंतर त्यांचा कलकत्त्याला मोठा सत्कार झाला. तो इतका झाला, मोठमोठ्या गल्ल्या सजवून कलकत्ता शहरामध्ये त्यांच्या मिरवणुका काढल्या, त्यांना ह्या रुपयांचे हार घातले. आणि जेव्हा त्या सभेमध्ये त्यांना व्याख्यान सुरू झालं त्यावेळेला त्यांनी असं म्हटले नाही की तिथं म्हटलं ते माझ्या अमेरिकन काय ज्या बंधू भगिनींनो, असं म्हटलं नाही, हे चिखलाच्या गोळ्यांनो दगडासारखे पडलेले तुम्ही या ठिकाणी एकदम कुचकामी असं तुमचं जीवन, अशा हे भारतीयांनो असं ते म्हटले. तर त्यांना विचारलं, अहो सगळ्या जगात भारताचा महिमा सांगितला तुम्ही, भारतीय ह्या हिंदू संस्कृतीचा, आणि प्रत्यक्ष त्यांच्या समोर आल्यावर मात्र त्यांना मातीचे गोळे असं तुम्ही म्हटले, हे कसं काय. त्यांनी सांगितलं, अरे ह्या लोक असे ना वेदांताच्या चर्चा करतात, कर्माचं धर्मशास्त्राचं चिंतन करतात आणि यांना मोठमोठ्या मुक्तीच्या गोष्टी करतात, पण यांना साधी आपली भारत मातासुद्धा मुक्त व्हावी एवढी प्रेरणा, एवढी उर्मी यांच्या अंतकरणात नाही. असे तमोगुणाने ग्रस्त झालेले लोक आहेत. सध्याचा भारत हा पूर्णपणे तमोगुणग्रस्त झाला आहे. आपण पारतंत्र्यामध्ये खितपत पडलो याचंसुद्धा त्यांना काही सोयीरसूतक वाटत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं त्या भक्तांना की मी अशा प्रकारचं बोललो. त्याचं कारण असं आहे, त्यांनी सांगितलं हे विचार बोलतात सत्वगुणाचे आणि यांचा आचार आहे तमोगुणाचा. मग आता यांचं उत्थान करण्याला करायला काय पाहिजे, तर त्यांनी सांगितलं उत्थान करायला पहिल्यांदा त्यांचं काय करायला पाहिजे, तमोगुणातून काढून त्यांना रजोगुणात प्रेरित केलं पाहिजे. मग रजोगुणात काय होतं राहतं, दुःख होत राहतं. रजोगुणात दुःख होत राहिलं मग हे दुःख होऊ नये म्हणून मनुष्य सत्वगुणात काय होतो, प्रवृत्त होतो. इतकं त्यांनी सांगितलं की काही न करण्यापेक्षा भांडण केलं तरी चालेल, म्हणजे भांडण केलं चालेल, पण उगीच कुचकामी नुसतं बसून राहणं, निष्क्रिय अवस्थेत राहणं हे शास्त्राला देखील मान्य नाही. ते म्हणे मग भांडण करणं चांगलं कसं काय, तर ते म्हणे भांडण केलं म्हणजे भांडणात दुःख होतं हे तरी कळेल त्याच्यामध्ये. म्हणून ते मनुष्य सत्वगुण धारण करील, रजोगुणाचा देखील परित्याग करील. आणि अशाच प्रकाराने अर्जुनाची जी स्थिती आहे ना याच्यामध्ये तमोगुणाचा प्रभाव झालेला आहे. आणि त्यामुळं अर्जुनाला जे अकर्म जे आहे तेच काय होतंय, नष्कर्म्य दशेला प्राप्त करून देणार. तेव्हा इथं भगवान अकर्म शब्दाचा निषिद्ध कर्म असो किंवा कर्मा भाव असो तरी तो तुला इहलोकात सुख देणार नाही, परलोकात सुख देणार नाही, मोक्ष तर देणारच नाही. म्हणून माऊली म्हणतात, जयाचे ऐहिक्य धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. त्याला इहलोकात समाधान मिळवता येत नाही, त्याला परलोकातलं काय समाधान मिळणार आहे. आणि शाश्वत असणारं समाधान म्हणजे मोक्षसुख, ते तर त्याला मिळण्याची शक्यताच नाही. म्हणून म्हणतात पार्था अनेकही एक.
आणखी एक गोष्ट आहे म्हणतात, नेनशी तू हे कौतिक. अजून एक आश्चर्य आहे, ते आश्चर्य तुला अजून माहीतच नाही. काय आश्चर्य माहीत नाही तुला? काय वाटतं कर्माचा बाहेरून त्याग केला का कर्मबंधनातून मनुष्य सुटला? पण हे आश्चर्य तुला माहीत नाही की ऐसे कर्म मोचक अपैसे ऐसे. ऐसे कर्म मोचक असे. असं जे कर्म आहे ना, म्हणजे ह्या युक्तीनं केलेलं मी जे प्रतिपादन करतो त्या वेदविहित कर्माचं अनुष्ठान कर. अनधिकारी पुरुषाने, अज्ञानी अशा पुरुषाने केलेला कर्मयोग हा कर्मत्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. हे याचं आश्चर्य आहे, हे याचं कौतुक आहे की मनुष्य खुशाल कर्माचरण करतो आणि मुक्त कशातून होतो? त्याच कर्मबंधनातून तो मुक्त व्हायला लागतो. हे कर्म आणि ते कसं आहे पुन्हा अपैसे, आपोआप. म्हणजे ते कर्म करतोय, कर्माचं अनुष्ठान, आणि होतोय काय? कर्मबंधनातून मुक्त. कर्माचं अनुष्ठान करतोय, पण अशा प्रकारची एक युक्ती आहे की त्या युक्तीनं कर्माचं अनुष्ठान केलं तर मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. हे याचं महद आश्चर्य आहे. देखे, मग आता काय कर? अर्जुनाला इथं सांगतात भगवान, देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षू तेने व्यापारे निश्चित पावे. देखे म्हणजे अर्जुना तू पहा, अनुक्रमाधारे. अनुक्रमाधारे म्हणजे ज्याच्या वाटेला जो वर्णाश्रम धर्म आला आणि त्याचा आधार म्हणजे त्या वर्णाश्रम धर्माला वेदाने जे विधान केलेलं आहे, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा स्त्री, अंत्यज यांच्यासाठी वेदाने जो जे आचारधर्म सांगितलेला आहे तो स्वधर्म जो आचरे, तो आपापला धर्म जो पुरुष आचरण करतो तो मोक्षू तेने व्यापारे निश्चित पावे. जगामध्ये ही ज्ञानेश्वरी जे काही कोणी खरोखरच मुमुक्ष आहेत त्या सगळ्या मुमुक्षूंनी डोक्यावर घेण्याचा हा ग्रंथ झालेला आहे. संपूर्ण जगात ज्यांना ज्यांना ज्ञानेश्वरीचे विचार अवगत झाले त्या लोकांनी बघा, आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आहे का बाहेर कुठं जगामध्ये? अशा जात्या राज्यांनी नाही, ज्ञानेश्वर कौन आहे, नाम तो सुना है असं लोक म्हणतात. परंतु ह्या ज्ञानेश्वरीचे जे अनुवाद इंग्लिशमध्ये झालेत ना, त्या लोकांनी आपल्या संप्रदायापेक्षा, म्हणजे आपल्या संप्रदायात 700 वर्षाची तरी परंपरा आहे ज्ञानेश्वरीपासून, त्याच्यात जेवढा प्रचार नाही तेवढा ह्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आज इंग्लिश जाणणाऱ्या लोकांच्यामध्ये ज्ञानेश्वरीचा झालेला आहे. मग त्याच्यासाठी याचं कारणच काय? हे विचार जे आहेत सगळे विचार इतके निस्संदेह करणारे की मनुष्याला तुम्हाला वेदाधिकांचं फार आलोडन करण्याची गरज नाही, स्मृतिशास्त्राचा साधक बाधक काही विचार करण्याची गरज नाही, फार मोठं शंका समाधान करण्याची गरज नाही. ते माऊलीने घेतल्यात, त्याचं समाधान केलं. फक्त माऊलीने जे सांगितलं ते भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी एवढंच जर मनुष्याने केलं, जीवनातली एकही त्याला का कर्तव्य काय, अकर्तव्य काय, ज्ञातव्य काय, त्याला भावना करण्याला योग्य काय, भावना कोणती न करणं ती कोणती अनर्थाला कारण होणार, व्यवहारापासून तर अत्युच्च कोटीचं जे परमार्थ साधन आहे तत्त्वज्ञान तिथपर्यंतच्या सर्व तिन्ही कांडांचं पूर्ण समाधान ह्या 9000 वयामधून होईल अशा प्रकारे माऊलींचा ही मांडणी आहे. ते म्हणून म्हणतात जे ऐसे कर्म देखे पहा अर्जुना अनुक्रमाधारे. काही लोक आहे ना सगळ्यात जास्त भारतीय समाजव्यवस्थेला जी दूषणं देतात ती कशामुळे देतात? वर्णाश्रम धर्मामुळे देतात. किंवा ह्या लोकांच्यामध्ये फार वैषम्य आहेत, यांच्यामध्ये ह्याच्या सारखी विषमता आहे. स्त्रीचा दर्जा वेगळा ठेवला आहे, शूद्राचा वेगळा ठेवला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्री काही सगळ्याच्या सगळ्या त्यांनी खूपच विषमता ठेवलं. आणि खरी ही संस्कृती जी आहे ना ती संस्कृती ह्या संस्कृतीचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. किंबहुना आता आपलेच लोक म्हणतात वर्णाश्रम धर्मामुळे हिंदू धर्माला ओटी लागली, कारण त्याच्यामुळे वैषम्याचा प्रचार झाला. खरा हा धर्म जो टिकून आहे तो वेदविहित वर्णाश्रम धर्मामुळेच टिकून आहे. आजपर्यंत इतर जेवढ्या संस्कृती आहेत पार मोहेंजोदडो, हडप्पा काय कुठे गेल्या त्यांचा 2 ओळीत लिहिलेलं आहे. पण हिंदू धर्म किंवा ही हिंदू विचार पद्धती, काल आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तर तिथं एक मुलगा त्या UPSCच्या परीक्षा देणारा बरंच त्याचं हे होतं. तो म्हटला की हा हिंदू हा धर्मच नाही, मुळात तो हिंदू ही एक तत्त्वज्ञान परंपरा आहे.
त्याला काहीच बोलता आलं नाही. आम्ही म्हटलं हे मानलंच पाहिजे. खरोखरच का नाही, अनेकत्वात एकत्व कसं हे त्या हिंदू तत्त्वज्ञानाने दाखवलेलं आहे. परंतु याचा अर्थ ती धर्माच्या मर्यादा वर्णाश्रम धर्म हा काही वेदांनी सांगितला नाही काय, हाच सांगितलं. पण त्यांनी आपल्या आशयापेक्षा उच्च आशय त्याला नेऊन ठेवलं तर आपल्याला म्हणण्याची काही सोय आहे की नाही. कारण ही जर विचार पद्धती आहे, तत्त्वज्ञान आहे म्हटलं, याचा अर्थ सर्व मानवजातीसाठी खुलं आहे. आणि नाही काय खुलं आहेच खुलं. या ठिकाणी जर त्या कोणी मनुष्य या ज्ञानेश्वरीचं अनुसरण करील तर तो वैदिक संप्रदायात त्याचा जन्म झाला नाही तरी तो मुक्त होईल की नाही, एवढी योग्यता ह्या ग्रंथांनी दिलेली आहे. म्हणून इथं सांगतात की आपल्या जीवनामध्ये माणूस जेव्हा गोंधळात पडतो, भ्रमात पडतो, विनाकारण क्लेश नैराश्याला प्राप्त होतो किंवा काही समजत नाही, बुद्धी कुंठित होते, त्यावेळेला ज्ञानेश्वरी घेऊन जर बसला तर त्याचे सगळेच प्रश्न आपोआप मिटून जातील. असं सगळं ह्या वर्णन केलेले. म्हणून इथं म्हणतात देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षुतेने व्यापारे आणि निश्चित पावे. जर एखादा मनुष्य अनुक्रमाधार म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं वर्णाश्रम धर्म आणि तोच काय त्याचा स्वधर्म आहे आणि त्या स्वधर्माचं म्हणजे वर्णाश्रम धर्माचं आपल्या अधिकारानुसार आचरे, जर त्याचं आचरण करील अनुष्ठान करील तर तो कुठं जाईल, मोक्षुतेने व्यापारे निश्चित पावे. आजच्या समाजाची जी दुरवस्था आहे ही वर्णाश्रम धर्माचं अतिक्रमण केल्यामुळे, वर्णाश्रम धर्म अनुष्ठान केल्यामुळं नाही त्याचं अनुष्ठान न केल्यामुळं ही दुरवस्था प्राप्त झालेली. म्हणून इथं भगवान स्वतः म्हणतात तो मोक्षू, इथं जाऊ दे ऐकन पारलौकिक सुख, त्याला मोक्ष सुख प्राप्त होईल आणि ते होईल किंवा न होईल नाही, निश्चित पावे, ते त्याला काय होईल, निश्चित त्याला प्राप्त होईल. आणि म्हणून हे बंधन का होतात तर परमात्म्याला समर्पण करण्यासाठी हा जर कर्मयोग अनुष्ठान केलं नाही तर तो जो पुरुष आहे ना तो पुरुष कर्माच्या बंधनात सापडत असतो. कारण काय आहे, यज्ञासाठी त्यांनी कर्म केलं नाही. यज्ञनाम यज्ञवै विष्णू, अजूनही त्याचं चिंतन आहे, उद्या पाहू आपण. तर त्या परमात्म्यासाठी केलेलं जे स्वधर्म कर्माचरण आहे ते त्याला जर समर्पण केलं तर त्या पुरुषाला कर्मबंधन होत नाही. म्हणून तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ हा समाचार. म्हणून या ठिकाणी फलासक्ती आणि कर्तृत्व अभिमान यांचा त्याग कर आणि तदर्थम म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे परमात्म्याच्या प्रसन्नतेसाठी अर्जुना तू कर्म कर, तुला कर्मबंधनातून मुक्ती होईल. सगळ्या जीवांची दररोज मागणी काय आहे, कर्मबंधनातून मुक्त व्हायचं. कारण झोपलंच नसतं कोणी, झोपेत निदान बरोबर ना बीजरूपाने सगळी कर्म आहेत परंतु त्या अभिव्यक्त नाही, ऐकी नाही. म्हणून त्या माणसाला बरं वाटतं. केवढाही कर्म करणारा असला म्हणजे ज्याला वेदाचा संस्कार नाही, ज्याला शास्त्राचा संस्कार नाही, तो सुद्धा रात्री झोपेत जातो. का तर त्या ठिकाणी हे कर्माचं बंधन आहे ना ते व्यक्त स्वरूपात नाही. म्हणून बीजरूपात असलं तरी काय अज्ञानाने आवृत्त का होईना सुखाची अनुभूती त्याला येत असते. ती अनुभूती अशी जर प्रत्येकाचीच मागणी आहे तर तुम्हाला या प्रकाराने कर्माचं अनुष्ठान करून चित्तशुद्धीच्या द्वारा मोक्षाला जर प्राप्त झालं तर कर्मबंधाची सिद्धीसुद्धा होणार नाही, कर्मबंध लागणार नाही, कर्मबंध सिद्धच होणार नाही. अशी स्थिती ह्याच कर्मात येते. म्हणून ते गुरुवर्य साखरे महाराज म्हणत असतात की ह्या वारकरी संप्रदायामध्ये प्रारंभ निष्काम कर्मयोगाने होतो आणि त्याची परिसमाप्ती ही नैष्कर्म्य दशेमध्ये येते. पण ही जी चौकट ज्ञानोबारायांनी मांडलेली आहे याच्यातून जर आपण गेलो, याच्यातून जर आपल्या जीवनाचं साधना प्रणालीचं संक्रमण झालं तर ही गोष्ट मनुष्याच्या अनुभवाला येईल आणि त्याला कमी श्रमात याची अनुभूती येईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.